आता तीळ भाजून घेते। हे बघा आपली तीळ भाजली आहे। आता आपण गॅस बंद करून घेऊ। आता एका प्लेटमध्ये आपण तीळ काढून घेऊ। आता आपण गूळ घालून घेऊ कढईमध्ये। हे बघा आता गूळ मेल्ट होतोय। 5 मिनिटांनी मेल्ट होऊन जाईल। आपण थोडंसं चेक करून घेऊ की तो घट्ट झाला का। हे बघा खाली पाण्यामध्ये खाली बसला आहे। आता आपण तीळ टाकून घेऊ। बघा झाला आता तिळाचा गोळा। आता आपण गॅस बंद करून घेऊ। आपण आता लाडू बनवून घेऊया। हाताला पाणी लावून घ्यायचं, गरम आहे।